नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण विषय इतिहास पाठ 10वा प्राचीन भारत सांस्कृतिक या पाठाचा अभ्यास करणार आहोत. या पाठातील अभ्यास घटक आहेत भाषा आणि साहित्य, लोकजीवन, विज्ञान, शिक्षणाची केंद्र, स्थापत्य आणि कला. यापैकी या भागामध्ये आपण भाषा आणि साहित्य या घटकाचा सविस्तर अभ्यास करणार आहोत. सुरुवातीचा मुद्दा आहे भाषा आणि साहित्य. प्राचीन भारतात साहित्य निर्मितीची अखंड परंपरा होती. संस्कृत, अर्धमागधी, पाली आणि तमिळ अशा भाषांमधून ही साहित्य निर्मिती झाली. त्यामध्ये धार्मिक साहित्य, व्याकरण ग्रंथ, महाकाव्य, नाटक, कथा साहित्य अशा अनेक प्रकारच्या लेखनाचा समावेश आहे. पहा की प्राचीन भारतामध्ये साहित्य निर्मितीची अखंड परंपरा होती. त्यामध्ये संस्कृत, अर्धमागधी, पाली आणि तमिळ अशा भाषांमधून साहित्य निर्मिती झालेली होती आणि त्यामध्ये धार्मिक साहित्य, व्याकरण ग्रंथ, महाकाव्य, नाटक, कथा साहित्य अशा अनेक प्रकारच्या लेखनाचा समावेश आहे. माहीत आहे का तुम्हाला उत्तर भारतापासून ते महाराष्ट्रापर्यंतच्या प्रदेशात प्रचलित असणाऱ्या बहुतेक भाषा या प्राकृत आणि संस्कृत या भाषांमधून विकसित झाल्या असे मानले जाते. प्राकृत हा शब्द प्रकृत या शब्दापासून तयार होतो. प्रकृत म्हणजे नैसर्गिक. प्राकृत भाषा लोकांच्या दैनंदिन व्यवहारात असणाऱ्या भाषा होत्या. पैशाची, शौर्यसेनी, मागधी आणि महाराष्ट्री अशा 4 गटांमध्ये प्राकृत भाषांची विभागणी केली जाते. महाराष्ट्रीपासून मराठी विकसित झाली. अशा तऱ्हेने प्राकृत भाषांपासून मराठीसारख्या आधुनिक भाषांचा विकास होण्याच्या प्रक्रियेत या भाषांच्या मूळ रूपात बदल झाले. त्यांना अपभ्रंश भाषा असे म्हटले गेले. अपभ्रंश भाषांमधून आधुनिक भाषा विकसित झाल्या. संगम साहित्य. संगम म्हणजे विद्वान साहित्यिकांच्या सभा. या सभांमध्ये संकलित झालेले साहित्य संगम साहित्य म्हणून ओळखले जाते. हे तमिळ भाषेतील सर्वात प्राचीन साहित्य आहे. या साहित्यातील सिल्लप्पदिकरम आणि मणिमेखलाई ही महाकाव्य प्रसिद्ध आहेत. संगम साहित्यातून दक्षिण भारतातील प्राचीन काळच्या राजकीय आणि सामाजिक जीवनाची माहिती मिळते. संगम म्हणजे काय? तर संगम म्हणजे विद्वान साहित्यिकांच्या सभा आणि या सभांमध्ये संकलित झालेले जे साहित्य आहे त्या साहित्याला संगम साहित्य म्हणून ओळखले जाते आणि हे तमिळ भाषेतील सर्वात प्राचीन साहित्य आहे. धार्मिक साहित्य. यामध्ये आगम ग्रंथ, त्रिपिटक आणि भगवद्गीता हे ग्रंथ महत्त्वाचे आहेत. जैन आगम ग्रंथ, अर्धमागधी, शौर्यसेनी आणि महाराष्ट्री अशा प्राकृत भाषांमध्ये लिहिले आहेत. वर्धमान महावीरांचा उपदेश आगम ग्रंथांमध्ये संकलित करण्यात आला आहे. अपभ्रंश भाषेत महापुराण, चरित्रे, कथा इत्यादी वाङ्मय आहे. सिद्धसेन दिवाकरने समयीसुत्त हा न्यायशास्त्रावरील प्राकृत ग्रंथ लिहिला. विमलसुरींनी पौमचरिय या प्राकृत काव्यात रामकथा सांगितली आहे. हरिभद्रसुरींचा समराईच्यकहा व उद्योतनसुरींचा कुवलमालाकहा हे ग्रंथही प्रसिद्ध आहेत. त्रिपिटकामध्ये 3 पिटक आहेत.
पीटक म्हणजे पेटी. या ठिकाणी याचा अर्थ विभाग असा आहे. त्रिपिटक पाली या भाषेत लिहिले आहे. 3 वेगवेगळ्या प्रकारचे साहित्य यात आहे. पहा, त्रिपिटकामध्ये 3 पीटक आहेत. आणि पीटक म्हणजे काय? तर पीटक म्हणजे पेटी आणि या ठिकाणी त्याचा अर्थ विभाग असा होतो. आणि त्रिपिटक पाली या भाषेत लिहिलेले आहे आणि 3 वेगवेगळ्या प्रकारचे साहित्य यात आहे. 1. सुत्तपिटक. यामध्ये गौतम बुद्धांच्या उपदेशाची वचने एकत्रित करण्यात आलेली आहेत आणि या वचनांना सुक्ते म्हणतात. 2. विनय पिटक. येथे विनय या शब्दाचा नियम असा अर्थ आहे. यात बौद्ध संघातील भिक्खू आणि भिक्खुनी यांनी दैनंदिन जीवनात कसे वागावे याचे नियम दिलेले आहेत. आणि 3. अभिधम्म पिटक म्हणजे यात बौद्ध धर्माचे तत्वज्ञान समजावून सांगितले आहे. त्रिपिटकाचे स्पष्टीकरण करणारा अट्टकथा म्हणजेच अर्थकथा नावाचा ग्रंथ प्रसिद्ध आहे. ज्ञानी स्त्रियांनी स्वतःचे अनुभव सांगणाऱ्या कथा रचल्या. त्या थेरी गाथा या ग्रंथात संकलित करण्यात आल्या आहेत आणि त्या गाथा पाली भाषेत आहेत. पहा की त्रिपिटकाचे स्पष्टीकरण करणारा अट्टकथा म्हणजेच अर्थकथा नावाचा ग्रंथ प्रसिद्ध आहे आणि ज्ञानी स्त्रियांनी स्वतःचे अनुभव सांगणाऱ्या गाथा रचल्या. त्या थेरी गाथा या ग्रंथात संकलित करण्यात आल्या आहेत. त्या गाथा पाली भाषेमध्ये आहेत. पहा, तुम्हाला असा प्रश्न येतो, अर्थ लिहा. अट्टकथा. तर त्रिपिटक या बौद्ध धर्मग्रंथाचे स्पष्टीकरण करणारा अट्टकथा किंवा अर्थकथा या नावाचा एक प्रसिद्ध ग्रंथ आहे. आणि थेरी गाथा, तर थेरी म्हणजे अनुभवी व ज्ञानी स्त्री. ज्ञानी स्त्रियांनी स्वतःचे अनुभव सांगणाऱ्या ज्या कथा रचल्या त्या थेरी गाथा या पाली भाषेतील बौद्ध धर्मीय ग्रंथात संकलित करण्यात आले आहेत. तसेच पहा की भगवद्गीता हा हिंदूंचा पवित्र ग्रंथ महाभारताचाच एक भाग आहे. फळाची आशा न धरता प्रत्येकाने आपापले कर्तव्य करावे असे भगवद्गीतेत सांगितले आहे. ईश्वराची भक्ती करण्याचा मार्ग हा सर्वांसाठी खुला आहे असे त्यात सांगितलेले आहे. पहा, भगवद्गीतेत कोणता संदेश दिलेला आहे? तर फळाची आशा न धरता प्रत्येकाने आपले कर्तव्य करावे असे सांगितलेले आहे आणि ईश्वराची भक्ती करण्याचा मार्ग हा सर्वांसाठी खुला आहे असे भगवद्गीतेत सांगितलेले आहे. इसवी सनाच्या 8व्या शतकात आद्य शंकराचार्य होऊन गेले. ज्ञान आणि वैराग्य या गोष्टींवर त्यांनी भर दिला. उपनिषदे, ब्रह्मसूत्रे आणि भगवद्गीता या ग्रंथांवर भाष्य लिहून त्यांचा अर्थ स्पष्ट केला. त्यांनी भारताच्या 4 दिशांना बद्रीनाथ, द्वारका, जगन्नाथपुरी आणि शृंगेरी या ठिकाणी 4 मठांची स्थापना केली आहे. अर्थशास्त्र हा ग्रंथ कौटिल्याने लिहिला. उत्तम शासन व्यवस्था कशी असावी याची सविस्तर चर्चा त्याने या ग्रंथात केलेली आहे. पहा, तुम्हाला याच्यावर असा प्रश्न येतो, आद्य शंकराचार्य यांचे कार्य स्पष्ट करा. आद्य शंकराचार्यांचे कार्य स्पष्ट करा. तर इसवी सनाच्या 8व्या शतकात होऊन गेलेल्या आद्य शंकराचार्यांनी उपनिषदे, ब्रह्मसूत्रे आणि भगवद्गीता या ग्रंथांवर भाष्य लिहून त्यांचा अर्थ स्पष्ट केला. ज्ञान आणि वैराग्य या गोष्टींवर त्यांनी भर दिला. भारताच्या 4 दिशांना असणाऱ्या बद्रीनाथ, द्वारका,
शृंगेरी आणि जगन्नाथपुरी या 4 ठिकाणी मठांची स्थापना केली. त्यानंतर असाही प्रश्न येतो, अर्थशास्त्र हा ग्रंथ कोणी लिहिला? तर अर्थशास्त्र हा ग्रंथ कौटिल्याने लिहिला. आणि उत्तम शासन व्यवस्था कशी असावी याची सविस्तर चर्चा अर्थशास्त्र या ग्रंथात केलेली आहे. पहा, तुमच्या समोर जे चित्र दिसत आहे ते चित्र आहे आद्य शंकराचार्य यांनी भारताच्या 4 दिशांना असणाऱ्या बद्रीनाथ, द्वारका, शृंगेरी आणि जगन्नाथपुरी या 4 ठिकाणी मठांची स्थापना केली. माहीत आहे का तुम्हाला अर्थशास्त्र? अर्थशास्त्र हा ग्रंथ कौटिल्य याने लिहिला. या ग्रंथात राजाचे कर्तव्य, मंत्री निवडण्याचे निकष, संरक्षणाची व्यवस्था, दुर्गांचे प्रकार, सैन्याची रचना, गुप्तहेरांची योजना, खजिन्यांची, दप्तरखान्याची व्यवस्था, न्यायदान पद्धती, चोरीचा तपास, शिक्षेचे प्रकार इत्यादी प्रशासनविषयक बाबींची सूक्ष्मपणे चर्चा केलेली आहे. व्याकरण ग्रंथ. पाणिनी या व्याकरणकाराने लिहिलेला अष्टाध्यायी हा संस्कृत व्याकरणाचा प्रमाण ग्रंथ मानला जातो. पतंजलीने महाभाष्य ग्रंथ लिहिला. या ग्रंथात पाणिनीच्या अष्टाध्यायी या ग्रंथातील सूत्रांचे स्पष्टीकरण केलेले आहे. आर्ष आणि अभिजात महाकाव्य. रामायण आणि महाभारत ही 2 प्राचीन भारतातील आर्ष महाकाव्य आहेत. आर्ष म्हणजे ऋषींनी रचलेले. रामायण हे महाकाव्य वाल्मिकी ऋषींनी रचले. रामायणातील कथेचे नायक श्रीराम हे आहेत. महाभारत हे महाकाव्य व्यास ऋषींनी रचले. कौरव आणि पांडव यांच्यातील युद्ध हा महाभारताचा विषय आहे. या महाकाव्यात श्रीकृष्णाच्या चरित्राचे वर्णन आहे. महाभारतात विविध मानवी भावभावनांचे आणि त्यांच्या परिणामांचे व्यापक दर्शन घडते. पहा की आर्ष महाकाव्य माहिती द्या अशी तुम्हाला प्रश्न येतो. तर आर्ष म्हणजे ऋषींनी रचलेले आणि रामायण आणि महाभारत ही प्राचीन भारताची 2 महान आर्ष महाकाव्य आहेत. ऋषी वाल्मिकींनी रचलेल्या रामायणाचे नायक राम आहेत. तर व्यासमुनींनी महाभारतात कौरव व पांडव यांच्यात झालेल्या युद्धाचे वर्णन केले आहे. या महाकाव्यात विविध मानवी भावभावनांचे आणि त्यांच्या परिणामांचे व्यापक दर्शन होते. महाभारतात श्रीकृष्णाचे चरित्र आणि त्याचे तत्वज्ञान वाचायला मिळते. तसेच पहा की भाषा, साहित्य आणि कला यांच्या परंपरेतील एखादा कालखंड असा असतो की पुढील काळातही त्याचा गौरव अबाधित राहतो. अशा कालखंडात निर्माण झालेल्या साहित्य, कला इत्यादींना अभिजात म्हणून ओळखले जाते. अभिजात संस्कृत भाषेतील कालिदासाची रघुवंश आणि कुमारसंभव तसेच भारवीचे किरातार्जुनीय आणि माघाचे शिशुपालवध ही प्राचीन कालखंडातील महाकाव्य विख्यात आहेत. पहा, अभिजात म्हणजे काय? तर भाषा, साहित्य, कला यांच्या परंपरेत एखादा कालखंड असा असतो की पुढील काळातही त्यांचा गौरव कायम राहतो. अशा गौरवशाली कालखंडात निर्माण झालेल्या साहित्याला, कलेला किंवा भाषेला अभिजात म्हणून ओळखले जाते. त्यानंतर नाटक, गायन, वादन आणि नृत्य
यांच्या आधारे एखादी कथा सादर करण्याची भारतातील परंपरा खूप प्राचीन आहे. या कलांची सविस्तर चर्चा नाट्यशास्त्र या भरतमुनींनी लिहिलेल्या ग्रंथात केलेली आहे. या कलांना संवादाची जोड देऊन केलेले सादरीकरण म्हणजे नाटक. प्राचीन संस्कृत नाटकांमध्ये भास या नाटककाराचे, स्वप्न वासवदत्त, कालिदासाचे अभिज्ञान शाकुंतल यांसारखी अनेक नाटके सुप्रसिद्ध आहेत. कथा साहित्य. प्राचीन काळी भारतामध्ये कथा साहित्याचा उपयोग मनोरंजनाद्वारे शिक्षण देण्यासाठी केला जात असे. गुणाढ्य यांचा पैशाची नावाच्या भाषेतील बृहत्कथा हा ग्रंथ विख्यात आहे. विष्णू शर्मा नावाच्या पंडिताने रचलेला पंचतंत्र हा ग्रंथ कथा साहित्याचा उत्कृष्ट नमुना आहे. या ग्रंथाचे अनेक भाषांमध्ये भाषांतर झाले आहे. बौद्ध जातक कथाही विख्यात आहेत. हा तुमचा आजचा अभ्यास आहे. प्रश्न 1, अर्थशास्त्र हा ग्रंथ कोणी लिहिला? प्रश्न 2, रामायण हे महाकाव्य कोणत्या ऋषींनी रचले? प्रश्न 3, महाभारत हे महाकाव्य कोणत्या ऋषींनी रचले? प्रश्न 4, आद्य शंकराचार्य यांचे कार्य लिहा. या सर्व प्रश्नांची उत्तरे विद्यार्थ्यांनी विषयाच्या वहीत लिहायची आहेत. हा तुमचा आजचा अभ्यास आहे. धन्यवाद.